नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम अभियोगधारकांसाठी एक थोडीशी सुखाची म्हणा आणि दुःखाची दोन्ही बातम्या एक सोबतच आहेत, एकाच नोटिफिकेशन मध्ये आहेत. मी तुम्हाला म्हटलं होतं की तारीख पे तारीख होणार आहे, तसंच झालं. पुन्हा एकदा यांनी तारीख वाढवून दिली. ठीक आहे, आता याचे दोन्ही आहेत, फायदे सुद्धा आहेत, तोटे सुद्धा आहेत. दोन्ही समजावून सांगतो एका मिनिटामध्ये. ठीक आहे, जास्त वेळ काही घेणार नाही. हे बघा, यांनी काय केलं, आज एक नोटिफिकेशन काढलं आणि सांगितलं की भाऊ, की ज्या अनेक संस्था आहेत त्यांनी काय केलं, आतापर्यंत जी सुविधा दिलेली आहे आपण कशासाठी, जाहिराती जनरेट करण्यासाठी, तर त्यांनी अद्यापही काही जाहिराती जनरेट केल्या नाहीत बहुतांशी व्यवस्थापनांनी. म्हणून आपण त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देत आहोत. आणि ही जी मुदतवाढ आहे, तर त्यांनी असं सांगितलं की भाऊ, आम्ही तुम्हाला 20 तारखेपर्यंत मुदतवाढ देऊ. पण मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो, हे 20 वरती सुद्धा थांबणार नाहीत. त्याच्या समोर सुद्धा मुदतवाढ देऊ शकतात. आता त्याच्यामागचं कारण सांगतो. यांनी असं लिहिण्यात नाही आलेलं आहे किंवा ही शेवटची मुदतवाढ आहे म्हणून. यांनी काय म्हटलं, 20 तारखेअखेर मुदतवाढ देण्यात येत आहे. 20 तारखेपर्यंत त्यांनी मुदतवाढ दिली. त्याच्यानंतर सुद्धा वाढवू शकतात, त्याच्यामध्ये काही शंका नाही. 10 पर्यंत वाढवली होती मी, तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की 5 नाही तर 10 दिवस 100% वाढवतील, 20 दिवस वाढवतील. आता दुसरा याचा महत्त्वाचा फॅक्टर तुम्ही लक्षात घ्या. आज जे आपले याचे शिक्षण विभागाचे दुसरे मंत्री आहेत, बरोबर आहे का नाही, गोरे साहेब. गोरे साहेबांनी काय सांगितलेलं माहिती आहे का, की शिक्षकांचं समायोजन आणि पदोन्नती हे दोन्ही गोष्टी बाकी आहेत. पदोन्नतीच्या संदर्भामध्ये त्यांनी असं म्हटलं की जी शिक्षकांची रखडलेली पदोन्नती आहे ती सुप्रीम कोर्टाच्या आणि उच्च न्यायालयाच्या जे विविध निर्देश मध्ये मध्ये देण्यात आलेले आहेत, त्यामुळे ती पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण खंडित झाली, बाधित झाली किंवा तिचा वेग मंदावला, असं त्यांचं म्हणणं आलं. आता हे जर आपण गृहीत धरलं तर पदोन्नती नाही झाली, पदोन्नतीमुळे दुसरी प्रक्रिया जी थांबली ती म्हणजे समायोजनाची. ठीक आहे, आणि ही दोन्हीमुळं शिक्षक भरती थांबलेली आहे. मी तुम्हाला आधी म्हटलं होतं, काही जण जे उंटावरचे जे घोडे होते की ज्यांना स्वतःच्या बॅचेस विकायच्या होत्या, तर त्यांनी एकमेव रोजीच डिक्लेअर केलं होतं की झालं आली शिक्षक भरती आली. असं होत नसते. हे पदोन्नती आणि हे समायोजन, मी तुम्हाला मागे जे व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, शिक्षक भरती लांबणार असं मी सांगितलं होतं, त्यामध्ये ह्या दोन मुद्दे आवश्यक सांगितलेले होते. मग आता हा झाला याचा तोटा, की आपली शिक्षक भरती लांबली, ती 100% लांबणार आहे. 20 तारखेवरती थांबणार नाही, त्याच्या पुढेही आणखी तारीख वाढू शकते. आता त्याचा दुसरा फायदा जर आपण लक्षात घेतला, आता तसंच म्हणावं लागणार आहे, ठीक आहे ना, कारण की दुसरं तर आपल्याकडे ऑप्शन काही नाही आहे. फायदा जर आपण बघितला तर माझ्या मते एकच आहे की जे 11वी 12वीच्या म्हणजे ज्युनियर कॉलेजेसच्या ज्या काही संच मान्यता सध्या होत आहेत, ठीक आहे, तर ती जी पदं आहेत, बरोबर आहे, आपल्या याला येतील, कुठं, शिक्षक भरतीमध्ये येतील, ज्युनियर कॉलेजचे. म्हणजे याच्यामध्ये फक्त MA BEd आणि MSc BEd झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांचा थोडासा फायदा आहे की चला, ज्युनियरच्या थोड्याफार जागा जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी येतील. बाकी पदोन्नतीची प्रक्रिया आणि समायोजन हे जे आहे हे तर ठरलेलंच आहे. जेवढे शिक्षक अतिरिक्त असतील त्यांना या ठिकाणी न्यायचं, जेवढ्या लोकांची पदोन्नती होणार आहे तेवढ्या लोकांची तर होणारच आहे. ठीक आहे, तर ही जशी आहे जैसी तेच परिस्थिती आहे. फक्त आनंदाची बातमी ह्यांच्यासाठी आहे. आता भाऊ जसा आहे तसा आहे, याला काही म्हणजे बदलताच येणार नाही. सरकारी काम 6 महिने थांब असंच आहे. बघूयात आणखी काय होतंय. तर सध्या काळजी घ्या, झोपा मुकाट्यानं. झोपण्यातच फायदा आहे. झोपा आता शांत.